तर नाश्ता घेऊन आले ते ताटांना थोडंसं पाणी मारून हे करून घ्यायला लागले पुसून, कारण भांडेवाले काही ते व्यवस्थित घासत आहे बघा, त्याला सगळे डाग डाग ते एका साईडला आहे बघा इथं. तर त्यामध्ये जेवण करायच्या अगोदर त्याला थोडंसं नाश्ता वगैरे करायच्या अगोदर पुसून घेत असते. तरी बघा ह्याच्यात आहे उडीद वडा आणले, तर 2-2 प्लेट उडीद वडा आणले. इतके भारी वडे असतात ना, एक नंबर. आणि ते इतकी गर्दी तर असते, भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असते. त्यामुळं बघा सगळे कुरुम कुरुम असं बघत खाऊच वाटतं असं बघितलं की. नंतर ही त्यांच्या स्कूलकडे तिकडंच आहे इडली, तर ही तिथून इडली आणली. तर 3 प्लेट इडली आणली, तर एका प्लेटमध्ये 2 येतात. तर इडली पण एकदम छान आहे अशी मस्त. आणि आवडते खायला. चटण्या 2 आता ही जी आहे सांबर बरोबर, ह्याच्या बरोबर आलेली ही चटणी आणि याच्या बरोबर आलेली ही इडली बरोबर आलेली ही चटणी. इडली बरोबरची चटणी ही खूप टेस्टी असते. आता हे काय माहिती, कारण अगोदर फक्त सांबरच देत होते, आता चटणी पण द्यायला लागते बघा, सांबर. तर हे सगळं मी पहिलं काढते. ताटाला डाग पडले बाबा ठेवण्याच्या. आणि ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात दुसरी चटणी काढून घेते मी, कारण दोन्ही चटण्यांची टेस्ट कशी आहे ती काहीच माहिती नाही. ही चटणी तर एक नंबर आहे, त्यामुळे हिची माहिती नाही बरं का मला, कारण ही इडली असते अधूनमधून आणत असतो आम्ही. त्यामुळं ही चटणी कशी आहे माहिती नाही, त्यामुळे हिची टेस्ट जायला नको, त्यामुळे मग तिला साईडला आणणार आहे. आणि हे असं आणलं की भांडी बाकीचे काढायलाच भरपूर जाते. चटणी ही जरा ग्रीन दिसते जास्त आणि ती व्हाईट दिसते, पण ती प्रॉपर नारळ चटणी, ही काय सांगू शकत नाही ते इतकं टेस्ट. इथं सांबार काढून घेतलंय. सांबार घ्यायला वाटी 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 वाटी. आता मी दोन्हीतली काय करणार आहे, यातली एकच चटणी घेणार आहे आणि नंतर मग ही तसंच घेऊन जाणार आहे, कारण वाट्या जास्त लागतात आणि मग संपली की मग ती टेस्ट करायची थोडी थोडी, असं काहीतरी करायचं. तर मस्त असा सकाळचा नाश्ता आहे आणि छान वाटते बाहेरचं खायला. सारखं सारखं आणत नाही बरं का, आम्ही कधी तर असतं, पण आवडते खायला असं. हे खूप म्हणजे हे दोन्ही एक नंबर असतं. इडली असते विकतची सारखी, पण उडीद वडा आणतो कधी तर आणतो, कारण जास्त तर तेलकट कशाला म्हणून जास्त नाही आणत. तर ही चटणी घेणार आहे मी अगोदर, कारण ही चटणी एकच नंबर आहे माहितीच आहे. आणि मला ही चटणी अशी प्यायला पण आवडते जास्त, खायला आणि प्यायला. तर मस्त असा आमचा नाश्ता आहे आजचा, आणि चला या तुम्ही सगळेजण नाश्ता करायला. तर या मकीच्या कणसांना आता शिजवायचं आहे ना. कशाला? खायला नाही का शिजवायचं. खायला पेपर आणतो का संची तिकडचा. पेपर घेऊन ये. पेपरवर कचरा टाकता येतोय. कोणचं कुकर तर आमचा कुकर 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 तर खराब झालाय. कशात शिजवायची कणसं.
डोके तो चलना बंद हो गया है मेरा अभी तो. हा तर खूपच छोटा कुकर आहे. या छोटा कुकरमध्ये कसं शिजवणार आणि मोठा कुकर आहे तो खराब झालाय आणि सगळ्यात मोठा कुकर आहे तर तो वर आहे तिथं. काय करायचं मोठा कुकर काढू दे का नाही तुला काय वाटतंय? काढ थांब राहू दे. तर नाश्ता झाला आमचा. मी हेच केलं थोडंसं. नाश्ता झाला की निवांत बसले ते आवरलं सगळं आणि त्याच्या तास व्हिडिओला सुरुवात केली. मशीन लावली होती कपडे वगैरे घातले वाळत संचितला घेऊन आली आणि मग आता आल्यानंतर टिफिनला चपाती दिली होती सकाळी. मग साहेब म्हणते आता भूक लागली त्यामुळं कालची कणसं आणलेली कणसं कसं जास्त ठेवली का मग सुकून पण जाते. मला दाखवते पण कालच आणले तर थोडंसं सुकली असे त्याचे दाणे बघा आतमध्ये असं सुकल्यासारखं दिसायला लागले त्यामुळे मग आता शिजवते त्याला आणि छान लागते शिजवल्या कणसं. काय म्हणते मी किती खाणार आहे तुम्ही शिजवलेली कणस? पेपर दिलाय ना घेऊन आलाय संचित. काय काय निभार आहेत का पिऊ की पाणी ते पाणी आणा म्हणजे का तुम्ही आणा की काढा या. मोठे झाले तुला निघत कसं नसतंय मला ते कणस नसतं कणीस असतं कणीस. कणस कणस टाकवायचे नको टाकते निभार आहे कणीस निभार झालेत कणस इतकं मोठी मोठी मका आहे त्या मकीतून छोटी छोटी बघून आणली त्यामुळं काय सगळीच कोवळी आहेत असं नाही. म्हणजे चांगले चांगले वाटते ते बोला नाही तर आमची पण मका येईल खायला पुढच्या संडेपर्यंत येतील त्याला पण खायला. असं खाली कचरा का करायला लागलायस ना तिकडं राहू दे तुझं काय तर काम करून ठेवतोय ते नको रे चांगलं नाही. जास्त मोठी पण नाही चांगलं लागत खायला शिजवून म्हणजे जरा बऱ्यापैकी कोवळी चांगली वाटते. बसतेत की बऱ्यापैकी मला असं वाटलं की छोटा कुकर आहे बसते का नाही पण बसते बऱ्यापैकी. बरं सज्ज डस्टबिनमध्ये बाहेर टाकून येतात असं काढलेल्याचा फायदा कचरा जास्त झाला नाही. ते पाय साईडला काढ ते पकड आणि जा त्याच्यावर जाऊ नको सांडशील त्याच्यावर जाऊ नको रे चालत जा तू नाही जा टाकून येतं जा खायला फक्त पाहिजे असतं काम नको करायला. आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं आणि मीठ घालून कोण पण हळद पण घालते एकदम थोडंसं पाणी घालायचं भरपूर असं मीठ घातलं ना छान लागतं खायला. आता ही कणसं होते तुम्ही मला थोडासा चहा पण प्यायचा विचार करणार आहे मीठ जरा जास्त घालायचं मीठ जास्त घातले की काय करायचंय नारळ पाणी आता प्यायचं आहे की नंतर मग दे म्हणजे तुम्ही तर काढत नाही काय नाही मलाच दे काढून तुम्ही द्यायला पाहिजे मलाच दे म्हणताय सगळं उलट सगळं तिथंच कचरा करायचा काय राहू द्या
तर संचित देते मी तुला. हम स्ट्रॉंग येते. स्ट्रॉ धुवून घेते. ठीक आहे ना. हं? ब्रश करा. ब्रश नाही डोकं. ब्रशने काय गरज नाही. डोकं. मक्याची कणसं शिजवलेत आणि गरम आहे. इथे इथे असा हात ठेव. हा धरलं हातात धर. बघितलं का गरम आहे. मग दाबलं तसं गरम लागणारच ना. गरम गरमच खायचं असतं. राहू दे नको खाऊ मग आहे ना. राहू दे खाऊ नको बस तसंच. तर मक्याचं कणीस खाल्लं नाही. बार कणस होती काय एवढी काही चांगली लागली नाहीत. आणि मग त्यांनी फॅनच्या अशा जाळ्या वगैरे काढल्या होत्या. तर वर येऊन सगळं झाडून पुसून वगैरे सगळं घेतलं आहे. आता खालचा सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे. तर खालच्या पण जाळ्या काढतो म्हणायला लागले होते ते. खालच्या पण जाळ्या काढत बसले ते. आणि मी वरचं काढून झालं की मग मी सगळं झाडून पुसून घेतले दाखवते तुम्हाला. आणि खालचं पण आवरून नंतर भाज्या पण आणायला जायचं आहेत. भाज्या आणायच्या आहेत. नंतर गहू पण आणायचे आहेत थोडंसं. कारण उद्या आई दादा ते येणार आहेत. आणि असं घरात पीठ आहे पण थोडंसं आणून ठेवायचे आहेत. नंतर म्हणजे संपलं तर दळता येते लगेच. चला आवरलेलं तुम्हाला दाखवते आणि खालचा पण पसारा आवरून घेते. तर बघा जाळ्या सगळ्या काढल्या होत्या. तर मग सगळ्या खाली जाळ्या वगैरे पडल्या होत्या. आणि सोप्यावर पण जाळ्या पडल्या होत्या. सगळं झाडून घेतलं पुसून घेतलं. आता खालचं सगळं आवरून घेते. तर आता मी चाललो आहे ट्रॅकवर फिरायला. भाज्या घेऊन घरी ठेवल्या. कोण तर आले. ही आहे की माणूस आले. ही आहे गर्दी. द्वारकादासमध्ये जेव्हा बघेल तेव्हा भरपूर गर्दी. साड्या Hello guys, my new vlog. Please like and subscribe. हे काय नवीनच आहे. वेगळंच काहीतरी चालू आहे संचित आमच्या. हो ना. चला आता इथून वॉकला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही कधी पण स्टार्ट. आणि आम्ही कधी पण फिरायला येतो तेव्हा कोणाचं तर फोटोशूट चालू असतंच है ना. बरं चल स्टार्ट म्हणलं. हां चला गो गो बेबी गो. हळू पळा नाही तर पडता पळत पळत है ना. काय म्हणते. डस्टबिनचा कलर का हे कलरमध्ये डिझाईन फिशची केली. फिश 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 मातीत चला म्हणतोय. इशारी इशारा. आम्ही आता फिरून चाललोय घरी. पनीर घ्यायचं होतं. पनीर घेतलं थोडं आणि नंतर काय लाईट बी लागली. तर मग अशी जायच्या अगोदर भाज्या आणलेल्या ह्या सगळ्या असं ठेवल्या होत्या काढून. मेथी आणली. शेपू नाही पालक कोथिंबीर आहे. आणि ह्याच्यात शिमला मिरची आणि ह्याच्यात बीन्स आहे. बीन्स मी थोडीच आणली. 10 रुपयाची बीन्स आणली. ड्रमस्टिक नाही रे बाबा. ड्रमस्टिक नसतो. तर मी मिक्स व्हेज करणार आहे त्यामुळं हे बीन्स आणते. थोडंसं ओली मटर आणली 1 किलो. चला आता सगळं निवडून थोडं थोडं ठेवून मिक्स व्हेज चपाती आणि काय बनवायचं. मिक्स व्हेज चपाती आणि राईस. मी संचित म्हणतोय वासावरूनच वाटतंय छान आहे. तर मी बनवले. काय बनवलंय संचित. हे पनीर मिक्स व्हेज म्हणतात त्याला. मिक्स व्हेज मतलब हे चलेगा दीदी चलेगा. कोण दीदी. तू नवीनच शिकते काहीतरी बाळा. तर इथं संचितला आमच्या ताट तयार करते. तर आहे मिक्स व्हेज. संचित दादा आमचं टेस्ट करून सांगतोय कसं झालं. ओके. अजून बस किंवा वाढले उगतच बसलाय तर. मग काय केलंय. राईट हँडनेच खातोय ना.
खरं कुठे कसे बोल तू एक घास खाऊन बघ. छान झाले ना हम्म. मग मी भारीच बनवते. संचित आमचा रिव्ह्यू नेहमी चांगला देतो बरं का, हे तर तुम्हाला माहिती आहे है ना. मग जेवण करायला बोलवत नाही सगळ्यांना, या सगळ्या जेवण करायला. सगळेजण या जेवण करायला. चला या जेवण करायला. उद्या आहे संचितला सुट्टी, त्यामुळे आज निवांत आहे आमचं. आणि परवा पण आहे सुट्टी. हां सॅटर्डे संडे हॉलिडे, त्यामुळे निवांत आहे. खाली गेल्यानंतर मग स्वयंपाक केला आणि उशीर झाला त्यामुळे पटपट केले, तरी 8:20 झाले बघा. रोजच्या टायमिंगला आपलं जेवण होऊन आपण कुठं जातो, फिरायला. फिरायला. चला तर आता जेवण करून घेतो मस्त असं. मिक्स व्हेज रोट्या केलेत आणि सिंपल असा भात केलाय. नको रे. आहे की काय कुकरमध्ये तर. आणि पप्पांना ताट वाढले, पप्पा कुठं गायब झाले काय माहिती, फिरायला. शूला गेले मग काय.